एकीकडे मुंबई महापालिकेचं प्रभाग आरक्षण सुद्धा जाहीर झालंय। 161 माजी नगरसेवकांनी आपले प्रभाग गमावलेत। अनेक माजी ज्येष्ठ नगरसेवकांनी राजकीय भवितव्य धोक्यात आल्याचं म्हटलंय। प्रभाग आरक्षण आता पूर्णतः उलटलंय। ओबीसी, एससी, एसटी आणि महिला आरक्षणामध्ये फेरबदल झालेत। 66 प्रभागांमधील आरक्षण जैसे थे आहे। माजी नगरसेवक आता तिकिटाच्या प्रतीक्षेत आहेत। प्रभाग आरक्षणानंतर कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं, काही ठिकाणी निराशेचं सुद्धा वातावरण आहे, पण काहींना नवीन संधी मिळणार आहे। आणखी तपशील आपण घेऊयात। प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। नंदकिशोर, मुंबई महापालिकेचे हे प्रभाग जाहीर झालेले आहेत। अनेक दिग्गजांना धक्का बसला असं म्हणतोय, काहींना नवीन संधी मिळते। काय नेमकं प्रकरण पाहायला मिळतं या सगळ्या संदर्भात? नक्कीच रिद्धी, जर पाहायला गेलं तर एका बाजूला अनेकांचं भवितव्य आहे ते कुठेतरी धोक्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं, तर दुसऱ्या बाजूला जे नवीन उमदे कार्यकर्ते जे नगरसेवक होण्याचं स्वप्न बाळगून आहेत त्यांना कुठेतरी संधी मिळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर 227 पैकी 161 जे प्रभाग आहेत त्यांचा जे सोडत आहे ती वेगळी निघाल्यामुळे कुठेतरी त्या ठिकाणी नवीन जे तरुण आहेत त्यांना संधी मिळालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे एकंदरीत 2017 मध्ये जे नगरसेवक होते त्यांच्या कुठेतरी जे भवितव्य आहे ते कुठेतरी धोक्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। अशाच नगरसेवकांमध्ये काही प्रमाणात काल नाराजीचा सूर जो आहे तो पाहायला मिळत होता। आजूबाजूचे काही प्रभाग आहेत का त्याची चाचपणी सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळत होती। मात्र बहुप्रतीक्षित जी सोडत होती ती सोडत काल पार पडली आणि त्यापैकी जवळपास 161 ज्या जागा होत्या त्यांची सोडत जी आहे ती वेगळी निघालेली आपल्याला पाहायला मिळते। तर 66 ज्या जागा आहेत, प्रभाग आहेत, त्यावर त्या जागेची जी सोडत आहे ती जैसे ती असलेली आपल्याला पाहायला मिळते। मोठमोठी नाव आहेत। विरोधी पक्षनेते जे रवी राजा होते त्यांचा जो प्रभाग आहे तो चेंज झालेला आपल्याला पाहायला मिळते। नील सोमय्या असतील त्यांचा प्रभाग जो आहे त्या सोडतीत चेंज झालेला आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मोठमोठी नाव आहेत ज्यांचे प्रभाग आहेत त्यांची सोडत जी आहे ती वेगळी आलेल्या आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे 2017 मध्ये जे नगरसेवक होते त्यांचे जे प्रभाग रचना होता त्या कुठेतरी वेगळ्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत काल अनेक ठिकाणी शांततेचं वातावरण होतं, तर काही ठिकाणी जल्लोष सुद्धा करण्यात आलेला होता। त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर 161 जागा आहेत त्या वेगळी सोडत आल्यामुळे त्या ठिकाणी वेगळे उमेदवार जे आहेत ते दिले जातील। मात्र 66 ज्या जागा आहेत त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर किशोरी त्याच्यामुळेच काही ठिकाणी आनंदाचं तर काही ठिकाणी आपण म्हणतोय की निराशेचं वातावरण पाहायला मिळतंय, कारण प्रभागांमध्ये आता आरक्षण पडलेलं आहे।